माझी ग्रामपंचायत जनुना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हे पहा मित्रांनो, माझ्या गावची ही पाणीपुरवठ्याची विहीर आहे, जी आमच्या गावातील पूर्ण गावकऱ्यांची तहान भागवणारी सर्वात जुनी विहीर आहे। ही सुमारे साधारणतः 2005 मध्ये विहीर खोदण्यात आली असा अंदाज एक आहे माझा। ज्यावेळेस सरपंच श्री विष्णू ओंकार हरमकार हे होते आणि श्री गाडेसर हे ग्रामसेवक होते। त्यांच्या कार्यकाळात ही विहीर खोदली व ही बघा आमच्या विहिरीची इलेक्ट्रॉनिक पंप घर आहे, ज्यामुळे ही पाईपलाईन या दिशेनं मी जी आता पहा रस्ता दाखवतो तुम्हाला, हा माझा हात दिसत आहे, या तऱ्हेनं अशी पाईपलाईन गेलेली आहे। अशी हे बघा, अशा तऱ्हेनं ही पाईपलाईन गेलेली आहे। या भागातून सरळ हा जो उंचवटा दिसतो या ठिकाणी, हा समोर, हा इथं या दिशेने सरळ जात अशी उताराने सरळ या दिशेला हा भाग जो सरळ जात आहे, या ठिकाणी आपली पाईपलाईनसुद्धा JCBनं काम करता तुटली होती। या ठिकाणी पाणी आपलं लिकेज राहायचं, जो एअरवेंट ठेवला होता आपण त्याद्वारे, परंतु पाईपलाईन एवढी लिकेज झाली होती की त्यामुळे प्रेशर समोर पुरत नव्हतं। आणि हे पहा आपलं सौभाग्य, आपल्या जनुन्याचं सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे। आज रोजी मी या इतिहास जमामध्ये आहे की माझ्या डोळ्यांना हे दिसत आहे की या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे। हे बघा, तलावाचं खोलीकरणसुद्धा लोकांनी भरपूर केलं, ज्यामुळे असं वाटतंय भविष्यात या तलावामध्ये पाण्याचा संचय भरपूर होऊन आपल्या गावाला पाण्याची समस्या भविष्यात तरी जाणवणार नाही। हे बघा, पूर्ण भिंतीचं काम आता पूर्णत्वाकडे झालेलं आहे। हे बघा, अजून पण खोलीकरणाचं काम व तसेच सौंदर्यीकरणाचं कामसुद्धा सुरू आहे। या ठिकाणून आमची पाईपलाईन या दिशेनं सरळ जात या भागाला इथं फुटली होती। आम्ही रात्री जवळजवळ 11 वाजेपर्यंत त्या पाईपलाईनचं खोदकाम करण्यात आलं व ती रातोरात जोडली व ती पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ही पूर्ववत करून सुरळीत पाणी टाकीमध्ये भरण्यात आलं। हे बघा, हे जे काका उभे आहेत लाल शर्टवाले, यांच्याकडे म्हणजे यांच्या या दिशेने यांच्या पायाजवळ ही आपली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेलेली आहे। आता हिला सरळ करण्याचं काम सुरू आहे, जी त्यांच्या रस्त्यामध्ये येत होती। पण हे एवढे लोक चांगले आहेत की ती स्वतः